विषयावर जर तुम्ही 2 तास या विषयावर नाही साहेब, मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि मक्का खरेदी केली सगळे विषय मी इथे घेतलेले. मी आपल्याला बोलू लागलो. तर झालं असं की छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या आधी खरीप हंगामाची बैठक देखील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पण खरीप हंगामाच्या बैठकीला तेवढा वेळ द्यायला पाहिजे तो दिला जात नाही असा आरोप जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केला. यावेळी खरीप हंगाम बैठकीत खासदार कल्याण काळे आक्रमकही झाले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांच्यात आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात वाद निर्माण झाला. पहा नेमकं काय झालं. एक विषयावर जर तुम्ही 2 तास या विषयावर नाही साहेब, मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि मक्का खरेदी केली सगळे विषय मी इथे घेतलेले. मी आपल्याला बोलू लागलो. हे सगळे विषय या ठिकाणी घेतले. एक आमदार जर 2-2 तास आणि एक खासदार 2-2 तास बोलत असेल ना, 2 तास दोन विषय मांडले मी. ठीक आहे खासदार साहेब, ठीक आहे. असं कसं बोलून चालेल? कोणाला बसू द्यायचं कोणाला नाही तुम्ही ठरवेल. काळे साहेब आधी दोघांमध्ये खडाजंगी झाली. नंतर मात्र बैठक शांततेत पार पडली. यानंतर दोघेही खासदार आणि पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. नंतर दोघांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. डॉक्टर कल्याण काळे नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात. वाद वगैरे असा इश्यू नाही. ही शासकीय कार्यालयातली बैठक आहे. दरवर्षी नियमाप्रमाणे खरीप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असते. पण त्या बैठकीला सफिशियंट टाईम किंवा पूर्ण वेळ जसा दिला पाहिजे तो दिला जात नाही. आणि म्हणून घाईघाईत काहीतरी मिटिंग करायची या उद्देशाने मी पालकमंत्री महोदयाला काही विषय मांडले. ते विषय मांडून झाल्यावर पुन्हा दुसरा विषय मांडायला घेतल्यावर ते म्हणले की तुम्हाला आता बोलू देता येणार नाही. जेव्हा मी बोलतो तेव्हा तुम्ही मध्ये बोलायचं नाही. आणि यानंतर मी ठरवेल की पुढच्या वेळेला कुणाला या मिटिंगला बसू द्यायचं आणि कुणाला नाही. जो घटनेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेने मला जो अधिकार शासकीय बैठकीमध्ये बसायचा दिला तो काही कुठल्या पालकमंत्र्यांनी माझ्यावर उपकार केलेला असा बैठकीचा अधिकार नाही. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला बोलू दिलं पाहिजे. मला बोलायचं काय होतं? मूळ मुद्दा हा होता की ज्या शेतकऱ्यांची मक्का 2400 रुपयाने खरेदी करायला पाहिजे ती आज 1200 रुपयाने चालली आहे. 57 लाख क्विंटल मक्का आपल्या या जिल्ह्यामध्ये उत्पन्न झाली. त्यातली अवघी 7 लाख क्विंटल मक्का सुद्धा सरकारने खरेदी केलेली नाही. कापसाच्या बाबतीत तेच आहे, सोयाबीनच्या बाबतीत तेच आहे, कांद्याच्या बाबतीत तेच आहे. अशा परिस्थितीत हमी भावाने कापूस खरेदी करावा, मक्का आणि सोयाबीन खरेदी करावं हा मुद्दा मला त्यांच्यासमोर मांडायचा होता की जेणेकरून केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आपल्याला त्याची मुदतवाढ घ्यावी आणि लाखो क्विंटलची पुन्हा एकदा आपल्याला कोठा मंजूर करून घ्यावा ही भूमिका मला मांडायची होती. पण शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा खरीपाच्या बैठकीत मला बोलू देणार असेल तर कधी बोलू देणार आहे हा प्रश्न माझ्या समोर होता. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की हा मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. आणि म्हणून मी त्यांच्याशी निश्चितच शेतकऱ्यांच्यासाठी भांडलो की नाही, तुम्ही मला जर अशा पद्धतीने माझा आवाज बंद करणार असेल शेतकऱ्याचा ते योग्य होणार नाही. मी अनेक पालकमंत्र्यांच्या हाताखाली काम केलंय. 10 वर्ष आमदार असताना प्रत्येक पालकमंत्री हे खरीपाची वेगळी बैठक दिवसभरासाठी घेऊन पूर्ण वेळ देऊन त्यांचे विषय समजून घ्यायचे. परंतु या पालकमंत्री महोदयांनी त्या शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय दिलेला नसल्यामुळं मला खऱ्या अर्थाने या बैठकीमध्ये माझे विषय मांडावे लागले आणि भांडावे लागले. नेहमीच आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणारे संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटही भर बैठकीत चिडलेले पाहायला मिळाले. मात्र बैठकीनंतर अगदी मिश्किलपणे आमच्यात कॉम्प्रोमाइज झालंय असं म्हणत त्यांनी सगळ्या विषयावर पडदा टाकला. कल्याण काळे आणि तुमचा एक वाद झाला आतमध्ये. तुम्ही कल्याण काळेला म्हणाले असं त्यांचं म्हणणं आहे की कोणाला बसू द्यायचं की नाही जबाब. ते म्हणाले संवैधानिक अधिकार माझा आहे असं मी बोललो. असं ते म्हणाले. बोललो असेल, परंतु हे आमच्यात एखाद्या वेळेला मीटिंग मध्ये काय किती एखादा विषय कितपर्यंत आणायचा कितपर्यंत न्यायचा आणि त्याच्यावर किती चर्चा करायची याला बी काही मर्यादा असतात. म्हणून नंतर झालेली मीटिंग बघा किती शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि कल्याण काळेचं माझं काही वैर नाहीये, ते माझे मित्र आहेत. नंतरची मीटिंग धोरणात्मक होती. आता तो त्यांना अधिकार तर त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. त्यांचं माझं कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. क्यूआर कोडचा अहवाल आला अहवाल आलेला आहे. तो अहवाल तुम्ही पाहिलेला नाही. निश्चित आमच्या कलेक्टरांकडे मी तो दिलेला आहे. कलेक्टर त्याच्यावर सर्व अहवाल पाहून मला त्याचा ब्रीफ करतो. सर आपने एसआईटी को भी लेटर दिया है, उसके बारे में क्या बोला? अब एसआईटी को कल लेटर दिया है, सीएम को लेटर दिया है. सीएम अब आदेशित करेंगे. इसके लिए अब उसके ऊपर बार बार चर्चा करना उचित नहीं. पुलिस अपनी कार्रवाई जरूर करेगी.
चला इकडे धन्यवाद. एवढंच होत असतं का? 4.5 तास 4.5 तास. जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीवर अनेक प्रलंबित प्रश्नांची उत्तरं अवलंबून असतात. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते. पण या वादातून जनतेला नेमकं काय मिळतं आणि जनतेचे खरे प्रश्न सुटतात का, हा खरा प्रश्न आहे. अमेय पाठक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.